अमेरिका इस्रायलनं इराणवर हल्ला केला, संघर्ष सुरू झाला आणि हे शब्द सतत कानावर यायला लागले. अलीकडच्या काळात जगभरातील बातम्यांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वारंवार चर्चेत असतो. कधी इस्रायल हमास संघर्ष, कधी इराण अमेरिका तणाव, तर कधी आखाती देशातील राजकारण. या सर्व घटनांमध्ये एक शब्द सतत ऐकायला मिळतो, तो म्हणजे मिडल ईस्ट. मिडल ईस्ट म्हणजे कोणते देश? आखाती देशात कोणाचा समावेश होतो? पण अनेकांना प्रश्न पडतो की मिडल ईस्ट आणि आखाती म्हणजे नेमके कोणते देश? या रिपोर्ट मधून पाहूयात मिडल ईस्टचा इतिहास, भूगोल, राजकारण, धर्म, तेल संपत्ती आणि जगातील महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. मिडल ईस्ट हा शब्द आज जगभरात वारंवार ऐकायला मिळतो, पण हा शब्द नेमका कुठून आलाय? खरं तर युरोप, आशिया आणि आफ्रिका यांच्या मधल्या भागाला मिडल ईस्ट असं म्हणायला सुरुवात झाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपियन राजकीय भाषेत हा शब्द प्रचलित झाला. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात भारताकडे जाणाऱ्या मार्गातील प्रदेशांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जायचं. तुर्की आणि आसपासचा भाग नियर ईस्ट, अरब आणि पर्शियन प्रदेश मिडल ईस्ट, तर चीन, जपान आणि कोरिया यांना फार ईस्ट अशी ओळख होती. आजही जागतिक राजकारणात हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. मिडल ईस्ट हा प्रदेश मध्य आशिया आणि आफ्रिका यांच्यामधील भाग म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्रमुख देश म्हणून सौदी अरेबिया, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, लेबनान, सिरिया, कुवेत, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, येमेन आणि ओमान यांचा समावेश होतो. काही वेळा या यादीत तुर्की आणि इजिप्त यालाही मिडल ईस्ट मध्ये धरलं जातं. हा प्रदेश तेल संपत्ती, जागतिक व्यापार मार्ग, धार्मिक महत्त्व आणि राजकीय संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आणि राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पर्शियन आखाताच्या सीमेवर असलेल्या देशांना आखाती देश म्हणून संबोधलं जातं. बहरीन, कुवेत, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती ही 7 आखाती देशांची नावं आहेत. या व्यतिरिक्त इराक वगळता हे सर्व देश गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC चे सदस्य आहेत. सौदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि ओमान हे 6 मध्य पूर्वेकडील देशांचे राजकीय आणि आर्थिक युती आहेत. GCC ची स्थापना मे 1981 मध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे झाली. GCC चे ध्येय अरब आणि इस्लामिक संस्कृतीमध्ये रुजलेल्या सामाजिक ध्येयांवर आणि सामायिक, राजकीय आणि सांस्कृतिक ओळखींवर आधारित त्यांच्या सदस्यांमध्ये एकता स्थापित करणे आहे. परिषदेचे अध्यक्षपद दरवर्षी बदललं जातं. सदस्य देशांमधील संबंध विकसित करण्यासाठी आणि नागरिकांना एकत्र काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या युतीची स्थापना करण्यात आली होती. या व्यतिरिक्त GCC मध्ये एक संरक्षण नियोजन समिती समाविष्ट आहे, जी तिच्या सदस्यांमध्ये लष्करी सहकार्य आयोजित करते. दरवर्षी बैठक घेणारी आणि GCC राष्ट्रप्रमुखांनी बनवलेली सर्वोच्च परिषद ही GCC ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. मिडल ईस्ट मध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत यांसारखे देश आहेत. यांच्याकडे जगातील सर्वात मोठे तेल साठे आहेत. या प्रदेशातील तेल साठ्यांमुळे जगभरातील ऊर्जा पुरवठा आणि तेल बाजारावर मिडल ईस्टचा प्रभाव अत्यंत मोठा मानला जातो. 2019 मध्ये इराण इस्रायल युद्ध तणावामुळे तेलाच्या किमती काही दिवसातच वाढल्या होत्या. 2026च्या चालू युद्धामुळे तेल किमतीत सतत चढ उतार होत आहेत. तेल बाजारावर हे तणाव थेट परिणाम करत आहेत. ग्लोबल अर्थव्यवस्थेतील अवलंबित्व मोठं असल्याचं म्हटलं जात आहे. होर्मुझ स्ट्रेट हा पर्शियन गल्फ मधील एक महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20% तेल वाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावर तणाव किंवा संघर्ष झाला तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. या स्ट्रेट मधून दररोज सुमारे 19 ते 20 मिलियन बॅरल तेल वाहतं. होर्मुझ स्ट्रेट हा मार्ग फक्त तेल वाहतुकीसाठी नव्हे, तर नैसर्गिक वायू आणि इतर माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मिडल ईस्ट मधील राजकीय अस्थिरता, युद्ध आणि बंदी या घटकांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते. मिडल ईस्ट फक्त तेल साठ्यांमुळे महत्त्वाचा नाही, तर धर्म, राजकारण आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संतुलनासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशात घडणाऱ्या प्रत्येक घटना, संघर्ष किंवा शांतता संपूर्ण जगावर परिणाम करते. मिडल ईस्ट हा प्रदेश जगभरातील 3 प्रमुख धर्मांचा जन्मस्थान आहे. इस्लाम, ख्रिश्चन धर्म आणि ज्यू धर्म येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या प्रदेशात मक्का, मदिना आणि येरुशलम यांसारखी पवित्र स्थळ आहेत, ज्यामुळे तिथं दरवर्षी लाखो धार्मिक भाविक जमतात. इस्लाम धर्मासाठी मक्का आणि मदिना अत्यंत पवित्र स्थळ आहेत. हज आणि उमा यात्रेसाठी दरवर्षी इथं लाखो मुस्लिम येतात. ख्रिश्चन धर्मासाठी येरुशलम आणि बेथलेहेम ही पवित्र स्थळ आहेत. येरुशलम मधील हेलिओक्रॉस चर्च आणि बेथलेहेम मधील पवित्र जागा ख्रिश्चनांसाठी विशेष महत्त्वाची आहे. ज्यू धर्मासाठी येरुशलम मधील पश्चिम भिंत ही प्रार्थनेसाठी पवित्र ठिकाण आहे, जिथं ज्यू लोक आपल्या धार्मिक कृत्यांचं पालन करताना पाहायला मिळतात. या धार्मिक महत्त्वामुळे मिडल ईस्ट मधील राजकीय तणाव आणि संघर्ष कायम राहतात. शिया सुन्नी संघर्ष आणि इस्रायल फिलिस्तीन वाद हे जागतिक चर्चेचा विषय. मिडल ईस्ट हा प्रदेश केवळ धार्मिक महत्त्वामुळेच नाही, तर त्यातील सतत चालणाऱ्या राजकीय संघर्षामुळे देखील जागतिक लक्षावर असतो. या प्रदेशात अनेक देशांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक वाद आहेत, ज्यामुळे मिडल ईस्ट मध्ये राजकीय अस्थिरता कायम राहते.
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, ज्यामध्ये येरुशलेम आणि इतर पवित्र स्थळांवर नियंत्रणासाठी दीर्घकालीन वाद आहेत. याशिवाय इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव देखील जागतिक राजकारणावर थेट परिणाम करतो. मिडल ईस्ट भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण या प्रदेशाशी भारताचे आर्थिक, ऊर्जा, राजकीय आणि धार्मिक संबंध अगदी जवळचे आहेत. भारताची तेलाची मोठी गरज मिडल ईस्टमधील देशांकडून भागवली जाते. सौदी अरेबिया, इराक, इराण आणि कुवेत यांसारख्या देशांकडून भारताला दररोज साधारण 60 ते 70% कच्चं तेल मिळतं. होमो स्ट्रेटमधील तणाव किंवा युद्ध झाल्यास भारतातील इंधनाचे दर वाढतात आणि आर्थिक स्थिरता धोक्यात येते. मिडल ईस्ट देश भारताचे महत्त्वाचे व्यापार भागीदार आहेत. तेल, नैसर्गिक वायू, रसायनं आणि कच्च्या मालाबरोबरच भारत निर्यातदारही आहे. वस्त्रोद्योग, औषध निर्माण, तंत्रज्ञान निर्यात होते. या प्रदेशातील स्थिरता भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि व्यापार सुरळीत चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य पूर्वेतील संकटामुळे भारत चिंतित असल्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तसेच त्यांनी तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग निवडण्यावर भर दिलाय. में चल रहे अनेक तनावों को लेकर भारत की सोच स्पष्ट ही है. हमने सदैव शांति और स्थिरता बनाए रखने का आह्वान किया है, और जब दो लोकतंत्र साथ खड़े होते हैं तो शांति की आवाज और भी सशक्त हो जाती है. पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है. भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है. इस क्षेत्र में मौजूद सभी भारतीय नागरिकों की सुरक्षा के लिए हम सभी देशों के साथ मिलकर काम करते रहेंगे. एक्सेलेंसी, आपकी यात्रा से हमारे सहयोग के हर क्षेत्र को एक नई ताकत मिली है. भारत के प्रति आपकी गहरी प्रतिबद्धता और दूरदर्शिता के लिए मैं एक बार फिर आपका हार्दिक अभिनंदन करता हूं. बहुत बहुत धन्यवाद. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मीय आहेत. मिडल ईस्टमधील पवित्र स्थळांशी भारतीयांचे धार्मिक संबंध आहेत. विशेषतः हज यात्रेसाठी भारतातून लाखो मुस्लिम प्रवास करतात. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण भारतासाठी महत्त्वाची आहे. या पलीकडे लाखो भारतीय मिडल ईस्टमधील देशांमध्ये काम करतात. विशेषतः सौदी अरेबिया, कुवेत, UAE आणि कतारमध्ये भारतीय पाहायला मिळतात. हे प्रवासी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आधार आहेत. थोडक्यात मिडल ईस्ट भारतासाठी तेल आणि ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सहयोग, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध, परदेशी रोजगार आणि जागतिक राजकारण या सर्व कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताचा या प्रदेशाशी संबंध स्थिर आणि मजबूत राहणं आवश्यक आहे. GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन कंट्रीजमध्ये तब्बल 89 लाख भारतीय राहतात. व्यापाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2024-25 या वर्षात भारताने या आखाती देशांमधील व्यापार $178.56 अब्ज पर्यंत पोहोचला. त्यामुळे हे देश भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदारी बनले. त्यामुळेच आम्ही सदैव शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचं आवाहन केलंय. आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेचा आवाज आणखी सशक्त होतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.